तर ॲग्रीवाइज यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. आपण आज सौ KSK काकू कृषी महाविद्यालयामध्ये आहे. ते विद्यार्थी माझ्यासोबत आहेत. तर त्यांचं प्रॅक्टिकल आता झालेलं आहे. बघू आपण त्यांच्याशी चर्चा करूया. आपण जर इकडे पाहिलं तर पाऊस जोरदार पडतो आहे आणि त्या पावसात आता विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकल करून आलेले आहेत. लागवडीचं प्रॅक्टिकल काहीतरी होतं. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. तुझं नाव काय बाळा? वैष्णवी रमेश बुद्रे. अच्छा, तू आता कशाचं प्रॅक्टिकल झालं तुमचं? हॉर्टिकल्चर म्हणजे काय काय करून आला तुम्ही आता? आम्ही आता सोईंग केली. कोणत्या कोणत्या पिकांची लागवड केली आता? टोमॅटो, मिरची, वांगी. अच्छा, अजून काही? कोबी. ओके ओके. म्हणजे जे काही भाजीपाला आहे ते लागवड करण्यात आलेले आहे. तिकडे मुलं पण काही दिसत आहेत आपल्याला. तिकडे बघूयात आपण. बघा एकदा मुलं दिसत आहेत आणि ती मुलं पण प्रॅक्टिकल साठी जात आहेत. हलका असा पाऊस या ठिकाणी पडतो आहे आणि विद्यार्थ्यांची लागवडीची लगबग चालू आहे. मुली या वापस आले. हे हातामध्ये जे तुमच्याकडे इकडे या जरा, हातामध्ये जे काय याला काय म्हणतात? काय डिबलर आहे. कशासाठी वापरलं तुम्ही? आम्ही सोईंग करताना. अच्छा, म्हणजे बघा लागवडीसाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने लागवड या ठिकाणी केल्या जाते आणि लागवडीसाठी त्यांनी ते डिबलर नावाचं जे काही उपकरण आहे ते वापरलेलं आहे, जेणेकरून त्यांना ती रोपं लावण्यासाठी सोपं जावं. टोकन पद्धतीनं दुसरं काही लावलेलं आहे का आपण? कोणत्या बिया लावल्यात का अजून? काही कोणत्या? ओकरा. अच्छा, म्हणजे ओकरा म्हणजे भेंडी लावली. अजून काही? भेंडी, बीट लावलं. बीट पण लावला. अच्छा, पालक, मेथी असे काही बिया लावल्यात का अजून? अजून नाही. म्हणजे पावसात तुमचं लावण्याचं नियोजन आहे. अच्छा, मग तुम्ही इकडे का आलात? तर प्रॅक्टिकल झालंय तुमचं? झालंय प्रॅक्टिकल. अच्छा, म्हणजे मुलींच्या ग्रुपचं झालेलं आहे. हा, तुम्ही इकडे ह्या पण बऱ्याचशा मुली दिसतात. आपण या इकडे बघूयात काय. या जरा तुम्ही पुढे या. काय काय लागवड केली तुम्ही आज? टोमॅटो, चिली, गवार. अच्छा, व्हेजिटेबल्स. अच्छा, सगळे जे भाजीपाला पिकं होती ते सगळे व्हेजिटेबल्स लावून आलात. तर कसं वाटलं तुम्हाला? खूप छान वाटलं, कारण अशा वातावरणात आणि पावसामध्ये जर आपण लागवड करू शकतो. खूप छान वाटलं. नॅचरली म्हणजे वरनं पाऊस पडतोय, आपण लागवड करतोय, म्हणजे जे लावलेली पिकं आहेत ते 100% येणार आहे. अच्छा बाबा, म्हणजे उगवतील, जर्मिनेशन चांगलं होईल किंवा टिकतील, है ना? आणि पावसात प्रॅक्टिकल करताना असं खरंच मजा आली का? असं घरी राहून तुम्हाला मजा आली असते का? म्हणजे कॉलेजला आल्यानंतर एवढं एक आहे की ऍग्रिकल्चर करतोय आपण आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे प्रॅक्टिकल्स असतील तर अजून आनंद आपला द्विगुणित होतो. बरोबर आहे. बरं, तू कॉलेज बद्दल काय सांगाल? कसं वाटतंय कॉलेजला येऊन? सर, कॉलेज तर सांगायचं म्हणलं तर खूप छान आहे आणि स्टाफ पण वेल क्वालिफाईड. म्हणजे प्रॅक्टिकल्स होतात अशा फील्ड वरती? पूर्ण प्रॅक्टिकल होतात. वा वा, थँक्यू. अजून कोण आहे आपल्याकडे? इकडे कोणतरी 2-3 मुलं आहेत परत. अजून या इकडे, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात, बघूयात त्यांचं काय मत आहे. या इकडे पटकन. तुझं नाव काय? माझं नाव आदर्श गणेशराव कुठे. आदर्श गणेशराव कुठे. आता म्हणजे काय काय लागवड करून काय आला तुम्ही? आता आम्ही JS10चा वाटाणा लागवड करून आलो. वाटाणा. अजून काही? अजून बीट. अच्छा, रेडिश. अच्छा, म्हणजे मुळा. मुळा. अशा पद्धतीचे प्रॅक्टिकल केले. म्हणजे ट्रान्सप्लांटिंग आणि सोईंगची प्रॅक्टिकल तुम्ही आता करून आलात. तर कसं वाटतं पावसामध्ये काम करताना किंवा असं? पावसामध्ये खूप मजा येत आहे आणि एक्साइटिंग पण खूप आहे. उगम क्षमता आहे ते बघण्यासाठी टेस्टिंग आहे ते पूर्ण. म्हणजे आता पाऊस पडलेला आहे आणि तुम्ही लावलेली रोपं उगवणार आहेत किंवा जे काही बिया लावलेले ते उगवतील, मग ते पूर्ण प्रॅक्टिकल्स करायला मजा येणार आहे. बरं, ह्या निसर्गरम्य वातावरणात असा पाऊस पडतोय कॉलेजमध्ये असताना कसं भारी वाटते का? पूर्ण नॅचरल लुक येत आहे. पूर्ण शेती येते. म्हणजे एकंदरीत वातावरण छान आहे. कॉलेज कसं आहे? कॉलेज एक नंबर आहे. फूड टेक्नॉलॉजी साठी नाही, BSc ऍग्री. अच्छा, म्हणजे दोन्ही कॉलेजसाठी ठीक आहे. इकडे पण आपल्याकडे 1-2 विद्यार्थी आहेत. आपण डायरेक्ट त्यांच्याकडे जाऊयात. तुमचं नाव काय? अभिषेक दिगंबर ढवळे. बरं, काय म्हणजे कसा अनुभव तुमचा? कॉलेजचा अनुभव कसा आहे? सर, एकदम कॉलेज मध्ये एकदम मस्त आहे सर. अच्छा, म्हणजे ऍग्रिकल्चर राहिलं तर तुम्हाला काही अभिमान वाटतो का? सर, एकदम अभिमान वाटतंय सर. हा. तुमचं नाव काय? मायसेल्फ साडेकाशीनाथ वसंत. अच्छा. ऍग्रिकल्चर असल्या पावसात सुद्धा प्रॅक्टिकल घेतलं जातं, म्हणजे चांगलं वाटतं. ऍग्रिकल्चर खरंच प्रॅक्टिकल घेतलं जातं आणि लेक्चर सुद्धा, थेअरीचे लेक्चर सुद्धा होतात. चांगलं वाटतं. आता तुम्ही पावसात प्रॅक्टिकल करून आलात, कशाचं प्रॅक्टिकल करून आलात? तुमचा काय अनुभव आहे? सोईंग, व्हेजिटेबल्स सीड सोईंग. अच्छा, कोणत्या कोणत्या पिकांची लागवड केली तुम्ही आता? काउपी, क्लस्टर बीन. अच्छा, काउपी म्हणजे चवळी आणि गवार. 2 पिकं. अच्छा, सगळे एकूण किती बेड बनवलेत सध्या? काही तुम्हाला त्याचा अभ्यास? काही 52 रेजेस 52 बेड बनवलेले आहेत. म्हणजे 52 प्रकारचे वेगवेगळ्या विविध भाजीपाला पालेभाज्या ज्या काय आहेत त्या तिकडे लागवड करण्यात येणार आहे. आपण बघतो या ठिकाणी जोरदार पाऊस सुरू झाला, त्यामुळे विद्यार्थ्यांचं काम हे सध्या थांबलेलं आहे. परंतु काही विद्यार्थी पावसाचा मनमोहक आनंद लुटताना आपण या कॉलेजच्या प्रांगणामध्ये बघतोय. तर खूप छान आणि खूप भारी वाटते असं या विद्यार्थ्यांचा अनुभव या ठिकाणी आपल्याला आहे. तर कॉलेज एकंदरीत कसं वाटते की बाबा असं पावसात प्रॅक्टिकल झाले पाहिजेत किंवा असं काही? एकंदरीत चांगलं वाटतंय. बाहेरून जरी बिल्डिंग चांगली दिसत नसली तरी आतून बघण्यासारखं कॉलेज आहे आणि एकदा जरूर भेट देऊन जावं कॉलेज. ओके, थँक्यू. तर